पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पक्कं घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 27 लाखांपेक्षा जास्त घरांचं काम अजूनही अपूर्णच आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या मते 2016 मध्ये योजना सुरू झाल्यापासून मंजूर झालेल्या 40,82,000 घरांपैकी फक्त 13,80,000 घरांचं काम पूर्ण झालंय. प्रत्येकी 3 घरांपैकी जवळजवळ 2 घरं अपूर्णच राहिलेत. सरकारने 2028-29 पर्यंत या योजनेचा विस्तार केला आणि 2 कोटी घरांची भर पडली. पण तरीही राज्यातली स्थिती फारशी सुधारलेली नाही. काही ठिकाणी जागेचा अधिकार मिळालेला नाही, तर कुठे मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. काही ठिकाणी जिओ टॅगिंग अपूर्ण असल्याने निधी वितरणात अडथळे येत आहेत. घरांसाठी मंजूर झालेला निधी वेळेवर मिळण्यातही अनेक अडचणी येत आहेत. शहरी भागातही घराचं काम अपेक्षित वेगानुसार सुरू नाही. बांधकामासाठी लागत असलेल्या साहित्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच चालली. त्यामुळे या प्रकल्पाचं पुढे काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. राज्य सरकारने या घरांच्या समस्येकडे लक्ष दिलं तरच परिस्थिती सुधारू शकते.